जिल्हा परिषद रायगड सरळ सेवा पद भरती प्रक्रिया 2023 अंतर्गत जो निकाल बाकी होता, आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा अंतिम निकाल, त्याचबरोबर जॉईनिंगसाठीचं समुपदेशन साठी महत्त्वाचं जी सूचना आहे अपडेट जारी करण्यात आली आहे। पाहू शकता रायगड जिल्हा परिषद अलिबाग आरोग्य विभाग अलिबाग यांच्या अंतर्गत जाहीर प्रकटन आहे। रायगड जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्यसेवक पुरुष 50% या संवर्गाच्या भरती प्रक्रिया 2023 अंतर्गत अंतिम निवड सूची दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी व सुधारित अंतिम निवड सूची दिनांक 27 मार्च 2025 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। सदर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याकरता दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालय कुंटेबाग तालुका अलिबाग पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या शासकीय निवासस्थानाच्या शेजारी समुपदेशन आयोजित केलेले आहे। तरी सोबत जोडलेल्या अंतिम निवड सूचीच्या अनुषंगाने निवड झालेल्या उमेदवारांनी उपरोक्त नमूद ठिकाणी यावेळी न चुकता उपस्थित राहायचं आहे। समुपदेशनास उपस्थित न राहिल्यास प्रशासनाच्या सोयीनुसार रिक्त पदे नियुक्ती देण्यात येईल व याबाबत नंतर कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही। तसेच समुपदेशन प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा अथवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल याची नोंद घ्यायची आहे। पाहू शकता या संदर्भातली निवड सूची आणि प्रतीक्षा यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। आता हे जर परिपत्रक तुम्ही पाहिलं तर 28 मार्चचं आहे, परंतु संकेतस्थळावर ही अपडेट जी आहे हे अपलोड करण्यात आलेली नाही आहे। म्हणजे पाहू शकता सोमवारी किंवा मंगळवारी ही जी अपडेट आहे नवीन परिपत्रक जे आहे हे अपलोड केलं जाऊ शकतं। या पद्धतीने जी यादी आहे ही यादी प्राप्त झाली आहे। पाहू शकता जाहीर प्रकटन समुपदेशन 7 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आलं आहे। यानुसार जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती या ठिकाणी चेक केली जाऊ शकते। रायगड जिल्हा परिषद अलिबाग आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 50% या पदासाठीची प्रत्येक प्रवर्गणीय यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये जे अनुभवधारक हंगामी क्षेत्र कर्मचारी जे आहेत फवारणी उमेदवार यांची या ठिकाणी पाहू शकता हे पहिले जे 5 उमेदवार आहेत यांचे अनुभवधारक आहेत, त्यांच्याकडे सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे असे उमेदवार आहेत। खुल्या प्रवर्गासाठीचे त्यांची नावे इथे दर्शवण्यात आली आहेत आणि यानंतरनं नियुक्ती जी आहे यानुसार पाहू शकता खुल्या सर्वसाधारणमध्ये जे बाकीचे जे उमेदवार आहेत गुणवत्ता यादीनुसार ते घेण्यात आले आहेत। अशा उमेदवारांना त्यानंतरनं 2 वर्षाच्या आत त्यांचं हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारीसाठीचं जे प्रशिक्षण आहे हे पूर्ण करणं आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर निवड सूची पदसंख्या खुला खेळाडूसाठीची सुद्धा चेक केली जाऊ शकते। खुला माजी सैनिकसाठीची अंतिम निवड सूची सुद्धा जारी करण्यात आली आहे, ही सुद्धा चेक करू शकता। खुला प्रकल्पग्रस्तसाठी 2 आहेत, त्याच्यानंतर खुला भूकंपग्रस्त 1 आहे यामध्ये, त्याच्यानंतर खुला अंशकालीनसाठी आहे। यानंतर पाहू शकता अनुसूचित जाती यासाठी सुद्धा यादी या पद्धतीने निवड सूची जाहीर करण्यात आली आहे। प्रतीक्षा सूची यामध्ये दर्शवण्यात आली नाही आहे। प्रतीक्षा सूची जी आहे हे वेगळ्या पद्धतीने दर्शवली जाऊ शकते किंवा वेगळ्या पद्धतीने अपलोड केली जाऊ शकते। या संदर्भातली अपडेट जी आहे 1 तारखेला येऊ शकते, म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी या संदर्भात विस्तारित पद्धतीने अधिकृत जे संकेतस्थळ आहे जिल्हा परिषदेचं रायगडचं या संकेतस्थळावर ती अपडेट दिली जाऊ शकते आणि ती अपडेट सांगितली जाऊ शकते। तर या पद्धतीने जी मिळालेली माहिती आहे पाहू शकता प्रत्येक प्रवर्गणीय जे उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे याची PDF जी आहे ही टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये 7 एप्रिलला समुपदेशन आयोजित करण्यात आलं आहे। उमेदवारांना त्याबाबत सुद्धा डिटेलमध्ये माहिती प्रशासनाद्वारे दिली जाईल। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे। जिल्हा परिषद रायगड 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा अंतिम निवड सूची जाहीर करण्यात आली आहे। जॉईनिंगसाठी 7 एप्रिलला समुपदेशन आयोजित करण्यात आलं आहे। इतर महत्त्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।